जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. व्हिडिओवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका ही विनंती आहे. तर आपल्या परिसरामध्ये चाललेली गुन्हेगारी, दहशतवाद, नको नकोशी होणारे प्रकरणं, याचा मूळ पाया नेमका सुरुवात झाला कुठून, हे विशिष्ट गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे. आत्ताच मागं झालेलं प्रकरण संतोष देशमुख सरपंच साहेब, असं ऐकण्यात आलं की त्यांचे डोळे हे लायटरने फोडण्यात आले, त्यांच्या अवघड ठिकाणी चटके देण्यात आले. म्हणजे दहशतवादी गुन्हेगाराला ही एक गोष्ट लक्षातसुद्धा येत नाही की आपण करतोय काय. बदल्याच्या भावनेने, एक बदल्याच्या आगीने ते पेटतात, मग ते नेमकं करतात का हे त्यांना लक्ष राहत नाही. अनेक ठिकाणी गुन्हेगारी वाढण्याचं प्रमाण म्हणजे असं वाढलं आहे की एखादा गुन्हेगार कारावासातून सुटून आल्याच्यानंतर पण त्याने काय एखादी गड वगैरे काही जिंकलेला नसतो. बरं ठीक आहे बाबा, एखाद्या वेळेस त्याने समाजामध्ये चांगलं काम केलं, मग बाकीच्या लोकांनी त्याला विरोध केला म्हणून तो कारावासात गेला, मग बाहेर आल्याच्यानंतर हे दलिंदर लोक काय करतात, तो बाहेर आल्याच्यानंतर वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरामध्ये त्याचं स्वागत करतात. म्हणजे तो पुढचे गुन्हे करायला मोकळा. आता सध्याची स्थिती आहे, त्यामुळे पोलिसांना विनंती आहे की अशा गुन्हेगारांना भर चौकात आणायचं आणि विशेषतः लक्षात घेण्याची गरज आहे. मग तो कारावासातून बाहेर आल्याच्यानंतर बाकीचे तरुण वगैरे बघतात, मग त्यांनाही वाटतं की आपण सुद्धा याच्यासारखं डॉन व्हावं, आहे ना. मग बदल्याची भावना बदलते. मग अशा प्रकारे गुन्हेगारीचे प्रकरण हे वाढलेलं आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, गुन्हेगारी झाल्याच्यानंतर ज्याने गुन्हा केला त्याला तुम्ही चोपटवा, त्याला तुम्ही काहीही करा, त्याच्यावरती गुन्हे दाखल करा, पण जातीवादमध्ये करू नका. यामध्ये जातीचा विषय येत नाही. ज्याने दहशतवाद निर्माण केली त्याला तुम्ही भर चौकात आणायचं ही पोलिसांना विनंती.